एक विदेशी आदमी तो उस वक्त बेहोश हो गया जब उसे पता चला कि भारत में चाय पाने का मतलब रिश्वत भी होता है. शाळेच्या वार्षिक परीक्षेच्या तणावातून आणि नेहमीच्या स्वयंपाकाच्या कटकटीतून मुक्ती मिळावी म्हणून एक शिक्षिका रेस्टॉरंटमध्ये गेली आणि बिचारी मेनू कार्डला काय म्हणतात ते विसरले आणि तिने वेटरला आवाज दिला, ए टाचून वही घेऊन ये रे. बायको, हॅलो, कुठे आहात? नवरा, ऑफिसमध्ये. आणि तू? बायको, मी हॉटेलमध्ये तुमच्या मागे 2 टेबल सोडून बसले. आणि पोरं विचारताय, पप्पा सोबत मावशी कोण आहे? आमचं झालं खाऊन, तेवढं बिल भरा, मी चाले माहेरी, त्या भावाने स्वीकारा लग्न आता. पुण्याचे नेने काका रेस्टॉरंटमध्ये वेटरला रागवले, माझी ऑर्डर का नाही आणली अजून? वेटर, सर आप पहिले आप नम्रता से बात कीजिए. नेही काका शांत होऊन, ठीक आहे, पाठव नम्रताला. एका मोठ्या कंपनीचे सीईओ एके दिवशी त्यांच्या स्थापना संघाचे जबाबदारीच्या भावनेबद्दल बोलत होते. त्याने प्रश्न विचारला, तुम्ही मला सांगा, माझ्या पत्नीसोबत आयुष्य घालवणे हे माझे कर्तव्य आहे की जबाबदारी? बैठकीत शांतता पसरली. पण काही क्षणांनी एक तरुण अधिकारी म्हणाला, सर, हे तुमचे कर्तव्य आहे का? ने विचारले. नमुना ग्रुपचा एक अधिकारी, कारण जर ती जबाबदारी असती तर तुम्ही ती